सावकाश बरं. आलो साव. हो धीर धरा. हो मी थांबा बसते. बस हात द्या, हात द्या, हात द्या. सावकाश 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 सावकाश. हां एक मिनिट थांबा. एक थांबा 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 थांबा. मी काढतो मॅडम. हळूहळू सिद्धिराज नको, खूप दुखतंय मला. थांबा थांबा मॅडम, मी काच काढतो मग तुम्हाला बरं वाटेल. नाही नको, खरंच खरंच खूप दुखतंय. मॅडम ऐका ना, मी खरंच सांगतो तुम्हाला, काच अशीच राहिली ना तर तुम्हाला अजून त्रास होईल. थोडं दुखेल तर पण काच काढल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल. विश्वास ठेवा ना माझ्यावरती प्लीज. काढतो. थांबा. निघाली. हो. नाही हवेच. खूप दुखतंय. हां एक मिनिट. हां काय नाही होणार मॅडम, काळजी नका करू. ठीक आहे, मी आहे ना. काही नाही, थांबा. मॅडम पाणी प्या थोडं. प्या ना मॅडम, खरंच सांगतो बरं वाटेल तुम्हाला. बरं वाटतं? ऐका ना, आपण घरी निघूया. खरंच सांगतो म्हणजे आपण इतका वेळ अनवाणी फिरतोय आणि त्यात तुम्हाला आता जखमही झाली. अजून आपण चाललो ना मॅडम तर खूप दुखेल. माझ्या मते आपण खरंच घरी निघूया. नाही सिद्धिराज, मी जोगवा घेतल्याशिवाय अजिबात घरी परत जाणार नाहीये. मी देवी समोर तशी शपथ घेतलीये. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. हे बघा, काहीही झालं ना तरी सुद्धा मी जोगवा घेऊनच घरी परत जाईन. मी बाकी कशाचीही पर्वा केली नसती, पण देवी आईला दिलेला शब्द मी मोडणार नाही. देवी आई, तर तूच काहीतरी मार्ग दाखव. शेवटी तूच मार्ग दाखवलास आई. मॅडम चला तुम्ही, आता आपल्याला 100% जोगा मिळेल. बघाच तुम्ही. सिद्धिराज, मॅडम विश्वास ठेवा ना माझ्यावरती, 100% मिळणार. चला. सावकाश. ठीक आहे. तुम्ही साक्षात देवी आईचं रूप आहात भावना मॅडम. अहो अजून किती लांब आहे? अहो नाही, इकडे जवळच आहे. हा रस्ता क्रॉस केला ना मॅडम की पोचूच आपण. हो. चला. ऐका ना, एक विचारू का तुम्हाला? म्हणजे तुम्ही गैरसमज नका करून घेऊ, पण मी उचलून घेऊ का तुम्हाला? नाही म्हणजे तुम्हाला खूप त्रास होतोय ना म्हणून विचारतोय. थँक्यू सिद्धिराज, पण एरवी मी तुम्हाला नसतं काही म्हटलं, पण वहिनी काय म्हणलं ते आठवतंय ना तुम्हाला? हे व्रत मी एकटीनं पूर्ण करायचंय, त्यामुळे मला एकटीलाच चालायला लागेल, कुणाचीही मदत न घेता. हो पण सिद्धिराज, मी चालेन ना एकटी. ऐका ना मॅडम, एक मिनिट थांबा ना. मला माहितीये देवी आई, तू माझी परीक्षा पाहतेस, पण तुझ्या प्रत्येक परीक्षेला मी खरी उतरीन.
मॅडम मी तुमची मदत तर नाही करू शकत, पण नवरा म्हणून एवढी काळजी तर घेऊच शकतो ना. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार 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 आहे. पण सरग कधी वाटेत काचा, कधी खळगे निखाचा. तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा. तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना. तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना. माझ्याही वाट्याचे घे तुला सारे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. एक गोष्ट मित्र म्हणून सांगतो, खरंच काहीतरी वेगळं असेल आणि तुला मला सांगावंसं वाटलं तर कधी कुठूनही फोन कर. हवं तर भेटायला बोलव, घरी आलीस तरीही चालेल. जानू, हॅलो, विश्वा, बोल जानू. विश्वा, मला ना तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोल ना. मी सगळं काही तुला खरं सांगू शकले असते तर किती बरं झालं असतं. विश्वा, माझ्याशी 2 मिनिटं बोलशील का रे? बोलतोय की. काय झालंय नक्की? विश्वा, तुला आठवतंय आपण कॉलेजला असताना जेव्हा केव्हा माझा मूड खराब असायचा तेव्हा तू असं काहीतरी बोलायचास, छान, मला एकदम छान वाटायचं, भारी वाटायचं. आपल्या मैत्रीतली एकही गोष्ट विसरलो नाहीये मी जानू. मग ती जादू तू आता का करत नाहीस विश्वा? एक मिनिट जानू, नक्की काय झालं हे मला सांगशील का जरा? विश्वा, हे बघ, कोणताही प्रश्न न विचारता असं काहीतरी बोल ना, छान, माझा मूड एकदम लाईट होऊन जाईल. हां, बोलशील?